नमस्कार. आज आपण थेरीमधील सेशन 10 बघणार आहोत. यामध्ये आपण सेकंडरी मेमरी याबद्दलची माहिती घेणार आहोत. या आधीच्या सेशनमध्ये आपण मेमरी आणि त्यातील प्रकार बघितले होते. त्यामध्ये आपण बघितलं की मेमरीचे 2 प्रकार आहेत, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. आणि गेल्या सेशनमध्ये आपण प्रायमरी मेमरीबद्दलची माहिती घेतली आहे. या सेशनमध्ये आपण सेकंडरी मेमरीची माहिती घेणार आहोत. This type of memory is also known as external memory or non-volatile. It is slower than main memory. These are used for storing data information permanently. CPU directly does not access these memories. Instead, they are accessed via input-output routines. The contents of secondary memories are first transferred to the main memory and then CPU can process it. For example, hard disk, CD-ROM, DVD-ROM. तर सेकंडरी मेमरी ज्याला एक्सटर्नल मेमरी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा एक्सटर्नल स्टोरेज असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला लागणाऱ्या फाईल्स मग त्या वर्डमधल्या असतील, एक्सेलमधील असतील, पॉवर पॉईंटमधील असतील, ह्या जेव्हा आपण सेव्ह करतो तेव्हा त्या हार्ड डिस्कमध्ये म्हणजे सेकंडरी मेमरी म्हणजेच एक्सटर्नल स्टोरेजमध्ये स्टोअर केल्या जातात. एक्सटर्नल मेमरीमधील जो डेटा आहे तो डायरेक्टली कम्प्युटरला ॲक्सेस करता येत नाही. प्रथम तो डेटा प्रायमरी मेमरीमध्ये ट्रान्सफर होतो आणि मग त्यानंतरच कम्प्युटर तो डेटा ॲक्सेस करू शकतो. स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजेच आपण आता बघणार आहोत एक्सटर्नल स्टोरेज किंवा ज्याला आपण सेकंडरी मेमरी म्हणतो त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत. हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, पेन ड्राईव्ह, फ्लॅश मेमरी कार्ड्स असे सेकंडरी मेमरीचे प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क इज अ फिक्स्ड डिव्हाइस. हार्ड डिस्क ही सीपीयूच्या आतमध्ये फिक्स केलेली असते. इट स्टोअर्स ऑल लार्ज डेटा फाईल्स अँड प्रोग्रॅम्स. मोठ्या प्रमाणातला डेटा, मोठ्या प्रमाणातल्या फाईल्स, प्रोग्रॅम्स हे हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केले जातात. स्टोरेज कपॅसिटी हार्ड डिस्क 160 GB, 250 GB, 320 GB, 500 GB, 1 TB अशा वेगवेगळ्या कपॅसिटीच्या हार्ड डिस्क आपल्याला बघायला मिळतात. दुसरा प्रकार आहे ऑप्टिकल डिस्क, ज्याच्यामध्ये CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आणि DVD म्हणजे डिजिटल व्हिडिओ डिस्क किंवा डिजिटल व्हर्साटाईल डिस्क. CDची जी कपॅसिटी आहे ती आहे 700 MB आणि DVDची कपॅसिटी आहे 4.7 GB. आता बऱ्याच वेळेला आपल्याला थेरीमध्ये हे प्रश्न विचारले जातात, CDचा फुल फॉर्म काय आहे? तर CDचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. CDची कपॅसिटी काय आहे? तर CDची कपॅसिटी आहे 700 MB. DVDचा फुल फॉर्म काय आहे? हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर आहे डिजिटल व्हर्साटाईल डिस्क किंवा डिजिटल व्हिडिओ डिस्क. DVDची कपॅसिटी काय आहे? तर DVDची कपॅसिटी आहे 4.7 GB. यावर जो डेटा स्टोअर केला जातो तो डेटा लेझर टेक्नॉलॉजीने स्टोअर केला जातो. CDमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे CDR. मार्केटमध्ये आपण ज्या ब्लँक CDs खरेदी करतो त्याला CDR म्हणजे CD रेकॉर्डेबल असं म्हटलं जातं. डेटा कॅन बी रिटर्न टू ओनली वन्स. एकदा आपल्याला ह्याच्यावरती डेटा लिहिता येतो आणि जो स्टोअर केलेला डेटा आहे किंवा राईट केलेला डेटा आहे हा आपल्याला कितीही वेळा वाचता येतो. म्हणून याला वॉर्म असं सुद्धा म्हटलं जातं. राईट वन्स, रीड मेनी. CDRW हा अजून एक CDमधला प्रकार आहे, म्हणजे CD रीरायटेबल. डेटा कॅन बी इरेज्ड अँड रिटर्न. आता इथं जो CDR हा प्रकार आपण बघितला याच्यामध्ये आपल्याला डेटा एकदा राईट करता येतो पण तो पुन्हा डिलीट करून त्याच्यावरती नवीन डेटा लिहिता येत नाही. परंतु CDRW या प्रकारामध्ये मात्र डेटा राईट केल्यानंतर तो डिलीट करून पुन्हा त्याच्यावरती नवीन डेटा लिहिता येतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो CD-ROM म्हणजे CD
रीड ओनली मेमरी. बऱ्याच वेळेला गाण्यांच्या CD किंवा पिक्चरच्या CD ज्या CD असतात त्याला CD रॉम असं म्हटलं जातं, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये डेटा स्टोअर असतो आणि डेटा स्टोअर असलेल्या CD आपण आणतो आणि त्या बघत असतो. त्यामध्ये आपण काही लिहित नाही किंवा त्यातलं आपण काही डिलीटही करत नाही. तर CDमध्ये असे 3 प्रकार असतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तुम्हाला. CDRचा फुल फॉर्म काय? तर CDR म्हणजे CD रेकॉर्डेबल. CDRWचा फुल फॉर्म काय? तर CDRW म्हणजे CD रीरायटेबल. किंवा CD रॉमचा फुल फॉर्म काय? तर कॉम्पॅक्ट डिस्क किंवा CD रीड ओनली मेमरी. त्यानंतर आहे DVDमध्ये सुद्धा असेच प्रकार पडतात. DVD-R म्हणजे DVD रेकॉर्डेबल, DVD-RW म्हणजे DVD रीरायटेबल आणि DVD-ROM म्हणजे DVD रीड ओनली मेमरी. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आजकाल जे वापरले जातात ते पेनड्राईव्ह. कनेक्टेड थ्रू द USB पोर्ट. कम्प्युटरला आपण जेव्हा पेनड्राईव्ह जोडतो तेव्हा USB पोर्टचा वापर करून आपण कम्प्युटरला पेनड्राईव्ह जोडत असतो. साधारण आपल्याला 2 GB ते 64 GB पर्यंतचे पेनड्राईव्ह वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतात त्याच्या कॅपॅसिटीनुसार. त्यानंतर फ्लॅश मेमरी कार्ड. अलीकडे डिजिटल कॅमेरा असू दे, मोबाईल फोन असू देत, बऱ्याच ठिकाणी जे मेमरी कार्ड्स वापरले जातात यांनाच फ्लॅश मेमरी कार्ड असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये सेकंडरी स्टोरेज किंवा सेकंडरी मेमरी, ज्याला एक्सटर्नल मेमरी असं सुद्धा म्हटलं जातं, याबद्दलची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.